राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत चाकण एमआयडीसीला भेट देणार आहेत। दुपारी 4च्या दरम्यान तिथले अधिकारी आणि उद्योजकांसोबत ते चर्चा करणार आहेत। चाकण एमआयडीसीबाबत काय निर्णय घेतला जातो याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय। चाकण एमआयडीसीमधील 20 कंपन्यांनी स्थलांतर करण्याचा निर्णय घेतल्याचा दावा सातत्यानं केला जातोय। त्याच अनुषंगानं आता उद्योगमंत्री उदय सामंत आज चाकण एमआयडीसीच्या दौऱ्यावर जाणार आहेत। दुपारी 4च्या दरम्यान ते तिथल्या अधिकारी, उद्योजक, कामगार, स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्यासोबत चर्चा करतील। चाकण एमआयडीसीच्या अनुषंगानं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सुद्धा आज एक महत्वाची बैठक घेणार आहेत। चाकण एमआयडीसीमधल्या उद्योजकांच्या अडचणींबाबत ही बैठक असेल। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थित राहून या अडचणींबाबत चर्चा करणार आहेत। काही दिवसांपूर्वी चाकण एमआयडीसीमधल्या काही उद्योजकांनी तक्रारी केलेल्या होत्या, अडचणी मांडलेल्या होत्या। उद्योजकांच्या त्याच अडचणींच्या अनुषंगानं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज ही बैठक घेत आहेत आणि ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थित राहून या अडचणींबाबत उद्योजकांसोबत चर्चा करतील। मंत्री गिरीश महाजन यांचा पालकमंत्री असा उल्लेख सिंहस्थ कुंभपर्व पुस्तिकेवर केला गेलेला आहे। सिंहस्थ कुंभपर्व पुस्तिकेवर गिरीश महाजन यांचा पालकमंत्री म्हणून उल्लेख केला गेल्यानं आता अनेकांच्या भुवया उंचावलेल्या आहेत। एकीकडे नाशिकच्या पालकमंत्री पदाचा तिढा कायम असताना हा असा उल्लेख केला गेल्यानं जोरदार राजकीय चर्चा सुरू आहे। नाशिकच्या पालकमंत्री पदाच्या अनुषंगानं चर्चांना उधाण आलेलं आहे। नाशिक त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर सिंहस्थ कुंभपर्व पुस्तिकेचं काही दिवसांपूर्वी मंत्री महाजन यांच्या हस्ते अनावरण झालेलं होतं। पंतप्रधान मोदी, मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार यांच्यासह मंत्री गिरीश महाजन यांचा पुस्तिकेच्या मागच्या बाजूला फोटो आहे आणि फोटोच्या खाली पालकमंत्री आणि कुंभपर्व मंत्री असा पुस्तिकेवर उल्लेख केला गेल्यानं नाशिकच्या पालकमंत्री पदाचा तिढा सुटलाय का असा सवाल या निमित्तानं विचारला जातोय। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची आज महत्वाची बैठक मुंबईत पार पडतीये। ही बैठक जिल्हा अध्यक्षांची असणार आहे। शरद पवार स्वतः या बैठकीमध्ये उपस्थित राहणार आहेत। शरद पवार यांच्या नेतृत्वातच ही बैठक पार पडणार असल्याचं समजतंय। बैठकीसाठी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, खासदार सुप्रिया सुळे, आमदार रोहित पवार आणि पक्षातले इतर सर्व प्रमुख नेते, राज्यभरातले जिल्हा अध्यक्ष उपस्थित असतील। राज्यभरातलं पक्षाचं संघटन अधिक मजबूत करणं आणि आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर रणनीती आखण्याच्या अनुषंगानं या बैठकीमध्ये सविस्तर चर्चा केली जाईल। विविध जिल्ह्यांमधली पक्षाची सद्यस्थिती, स्थानिक जनतेचे प्रश्न आणि पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या जबाबदाऱ्यांबाबत या प्रमुख नेत्यांकडनं या बैठकीमध्ये आढावा घेतला जाणार आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।